नमस्कार ट्रेडर्स, द एलिफंट ट्रेडर्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण रोज फॉरेक्स आणि ऑप्शन ट्रेडिंगचे व्हिडिओ टाकत असतो. इथे जर आपण निफ्टी 50च्या चार्टवर आलं तर असं दिसेल की हा 5 मिनिटाचा जो काय आहे झोन, मी तुम्हाला एकदम क्लिअर करतो. हा बघा सपोर्ट झोन तोडलेला आहे. इथे सपोर्ट झोन हा ब्रेकडाऊन मार्केटनं केलेला आहे आणि डायरेक्ट अपसाईड रॅली दिलेला आहे. सो आपण ह्या रिट्रेसमेंटच्या ह्या झोनची वाट बघत होतो. इथे आपला एक बाईंगला ट्रेड बनत आहे. आपण 2400 CEचा काढून ठेवलेला आहे. 1-2 कॅन्डल वाट बघू, नंतर आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट करू. सो आपण बाईंग साईडला जाणार आहोत. थोडं करू 20 पॉईंट SL ठेवू. कमीत कमी 40 पॉईंटचं तर टार्गेट ठेवणार आहोत. बाय करत आहोत आपण. 2 मिनटं थांबू फक्त. दोन मिनिट थांबू, थोडं थांबू जरा. दोन मिनिट थांबू जरा. थोडं थांबू. मार्केटचे ह्या झोन जरा पुन्हा रिटेस्ट झालं की आपणाला करता येईल. दोन मिनिट थांबू. लेवल क्लोज होऊन जर खाली मार्केट याला नसायला पाहिजे होतं. थोडं वेट बघूया, थोडं वेट करूया. मार्केटनं बायर्स टेम्पटिंग केलं असेल, त्या बायर्सला काढेल आणि मग एक रिव्हर्सची शक्यता आहे. सो वेट करू आपण थोडा. आपण सीलाच जाणार आहोत. थोडा वेट करू. थोडा वेट करू. लिमिट प्राईस टाकून देऊ आपण. 165 आलं, 160ला आलं की आपण मार्केटमध्ये बाय करून 140 पर्यंत SL ठेवून
200पर्यंत कमात कमी 1:2 रिस्क रिवॉर्ड आपण चेस करणार आहोत. सिंपल आपलं गणित आहे. एक ट्रेड घेणे, एकतर पूर्ण असेल किंवा एकतर पूर्ण टार्गेट. तुम्ही बघू शकता एका लॉटला 11,520 लागलेले आहे. आपण जास्त करून ITMमध्ये काम करतो किंवा ATMमध्ये काम करतो. सो थोडा वेट करूया. आय थिंक चला आपण पोझिशन बनवू. सो आपली एंट्री जी झालेली आहे 105. इथे बघा एंट्री आपली कितीला झालेली आहे, 161 162ला झालेले आहे. सो मी 162 लावतो. 162 आणि आपला 20 पॉईंटचा SL असेल 142. सो आपला ॲनालिसिस अभ्यास सर्व झालेला आहे. आता इथून जे काय येईल ते मार्केटच्या हातात आहे. आपण ह्याच्यावर काही करू शकत नाही. एकतर पूर्ण SL देऊ किंवा एकतर पूर्ण टार्गेट घेऊ. ॲटलिस्ट 1:2 तर घेऊच. वेट करू ट्रेडर्स. ट्रेडिंगमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लॉस ॲक्सेप्ट करायची क्षमता ठेवा. लॉस झाला ॲक्सेप्ट करा, बाहेर पडा मार्केटमधून. चेस करत बसू नका. कारण की पूर्ण जेवढं ओव्हर ट्रेडिंगमध्ये तुमचा 8 दिवसाचा जेवढा प्रॉफिट आले 1 डे इनफ आहे मार्केटला. सो छोटे छोटे लॉस करा, मोठे टार्गेट घ्या. लॉस झाला ॲक्सेप्ट करणे हे सर्वात मोठी गोष्ट आहे. ॲनालिसिस चुकत असतात, ॲनालिसिस बरोबर येत असतात. जो लॉस ॲक्सेप्ट करू शकत नाही तो माणूस प्रॉफिटेबल बनू शकत नाही, एवढं नक्की. वेट करू. सध्या आपला लॉस 700-600 रुपये सुरू आहे. 140चा SL आपणाला लावायचा आहे, आपण अजून लावला नाही. सो SL टाकूया 140चा 140. सो SL टाकलेला आहे 140चा. 142चा पाहिजे आपणाला, मॉडिफाय करतो. 142चा SL आहे आपला. 20 पॉईंट देणार आहोत आपण मार्केटला. सो पूर्ण 20 पॉईंट देऊ किंवा टार्गेट घेऊ. सो इथे कुठेतरी आपण हे पोझिशन बनवलेले आहे. कमीत कमी हाय तरी मार्केट क्लिअर करायला पाहिजे. वेट करूया ट्रेडर्स, वेट करूया. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ट्रेडरसाठी, की तुम्ही ट्रेड घेतला आणि लॉसमध्ये जात आहे. आपला ॲनालिसिस कधी कधी इतका बरोबर वाटतो की आपल्याला अनेक ट्रेड घेऊ शकतो. आपण इथं लॉस बुक केलेला आहे. सो हा 1500 रुपयाचा आपला जर बघितलं तर लॉस झालेला आहे. सो हे जर बघितलं तर आपले बघा 9:59ला 10:02 3 मिनटात ट्रेल गेलेला आहे. सो भरपूर तुम्हाला असं जाणवेल की आपलं हे करायला लागतं, ह्याला पर्याय नाही. मे बी हा एक केला असता. सो चला मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या दुसऱ्या चॅनलमध्ये भेटू. फॉरेक्सचा एक व्हिडिओ तुम्हाला येईल ह्याच वेळेस. फॉरेक्स व्हिडिओमध्ये काय ॲनालिसिस होते मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.